आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. धन्यवाद. तुम्ही आवाज नुकताच ऐकत होतात. या पहिल्या मॅचच्या दरम्यान अर्थात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक, स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक एका वर्षामध्ये सातत्याने अनेक स्पर्धा कव्हर करण्याचा मान ज्यांच्याकडे आहे. मॅच टाइम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर यांचा आवाज आपण ऐकलात. कुणाल नाईक आणि आशिष परदेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. दर्शन पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय, तो पहिले षटक हाताळण्यासाठी. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल उजव्या यशीच्या बाहेर, जिथे दिशाहीन राहिल्या गोलंदाजाला दंडित करण्यात येते. या मॅचच्या ऑफिशियल्स म्हणून या उरण तालुक्याची A1 जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. राजेंद्र घरत आणि संदीप पाटील अर्थात माऊली यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये प्रशांतजी माळी आणि मंथन पाटील स्कोरर. यावेळेचा बॉल गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक मी खऱ्या अर्थानं संकेतजी कडू यांचं करीन, कारण सातत्याने जे स्केच आर्टिस्ट तुम्हाला स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये पाहायला मिळाले डोंबिवली इथे, तदनंतर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबागमध्ये पार पडली तिथे पाहायला मिळाले, आणि तदनंतर केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज अर्थात भिवंडी या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेमध्ये एक स्केच आर्टिस्ट म्हणून विशाल हदलला आपण पाहिलं. त्यांना आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. विशेष करून तलासरीहून आज ते इथे दाखल झालेत. पालघर जिल्ह्याचं शेवटचं टोक आणि महाराष्ट्राचं शेवटचं टोक, जिथून गुजरात बॉर्डरला सुरुवात होते, तिथून आज ते इथे आलेत. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला, आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आवाज देखील तुम्ही ऐकताय. याहूनही अधिक काय हवं. या भाई चषकाची उंची अधिक वाढत चालली आहे, आणि खऱ्या अर्थानं आपलेच विक्रम ही स्पर्धा मोरत चालत असताना पाहायला मिळते. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल जो दिशाहीन राहिलाय. दर्शन पाटील अतिरिक्त धावांचा भडीमार तो करत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आशिष परदेशी हा तो खेळाडू आहे की त्याची बॅट चांगल्या दर्जाची बोलत असताना पाहायला मिळाली. सातत्याने चांगली फलंदाजी करत असताना तो पाहायला मिळालाय. अवांतर धाव आली. एक्स्ट्रा रन येत असताना पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. पुन्हा एकदा वारंवार एक कोण बनवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, कारण एक रणनीतीबद्ध कामकाज होत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत आशिष परदेशी याच्या जवळपासही चेंडू ठेवायचे नाही आहेत, कारण तो असा बॅटर आहे ना, जर का त्याच्या रडारमध्ये बॉल आला तर त्याचे स्लॉक स्वीप कालच्या दिवशी लगावलेला कव्हर ड्राईव्हला तो एक्स्ट्रा कव्हरला अफलातून असा षटकार. त्याहूनही अधिक त्याची बॅटिंग ही नेहमी चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. कालच्या दिवशी ती त्याची अर्धशतकाची अपॉइंटमेंट हुकली. 39 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, कारण 44 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. मंथनजी आपण पाहिलं तर 9 बॉलमध्ये त्याने 39 बनवल्या होत्या, परंतु 44 बनवण्यासाठी त्याला 15 बॉल घ्यावे लागले. अर्थात 6 चेंडूमध्ये पुढच्या 5 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. तो आशिष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. दर्शन पाटील पहिलं षटक हाताळतोय. महागडा राहिलाय, खर्चिक साबित राहिला. अवांतर धावा त्याने जास्तीचे खर्च केल्यात. एक बॉल केवळ हाताळलाय आणि एका चेंडूमध्ये 4 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल दर्शन आडवा बाटणे घेण्याचा प्रयत्न ऑन साइडला स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क षटकार. सुधीर तांडेली यांच्या स्टँड वरून जाणारा हा आणि अगदी रायगड एक्सप्रेस यांना मानवंदना देणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला. लांबलचक स्ट्रोक खेळला. आशिष परदेशी हा तो खेळाडू आहे ना की एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहायला मिळतं. पहा ना, आज कोई इन्सिडेंट्स इतके चांगले जुळले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आशिष परदेशी तोही ऑलराऊंडर आहे. नुकताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, तोही ऑलराऊंडर पाहायला मिळतो. तथा या व्यासपीठावरती या टेनिस क्रिकेटचा सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तो अर्थातच विश्वजित मेघनाथ ठाकूर. मोठे ठाकूर आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यांचंही स्वागत आपण करूयात. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळू. धावफलकावरती 10-2 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल. क्लिअर बॅटिंग. केवळ दिशा दिली आहे. वेगाचा वापर या वेळेला दिली आहे दिशा. मॅचची बदलणार दशा. धाव मिळतील 4. आलाय चौकार. दिघोड्याचा विश्वजित ठाकूर ऑलराऊंडर तो लई डेंजर.
थँक्यू. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 ऑन दी बोर्ड. विश्वजित ठाकूर याची प्रामुख्याने उपस्थिती आज आपण पाहत आहोत. खरं तर इंग्लंडमध्ये जाऊन क्रिओ कपमध्ये केलेली त्याची खेळी असेल, लॉर्डच्या मैदानावरती ज्याला खऱ्या अर्थानं जो सन्मान करण्यात आला होता क्लॉइड लॉइड यांच्या माध्यमातून. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल, बॅटची लिडिंग एज घेतली होती, पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होतं. तथा भारत आणि पाकिस्तान मॅचमध्ये ज्याने पाकिस्तान संघाला पाणी पाजलं होतं तो विश्वजित मेघनाथ ठाकूर. अभिमान वाटतो की या रायगडचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि या टेनिस क्रिकेटचा सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. आशिष परदेसी 4 बॉल 14-11 वरती तो बॅटिंग करतोय. कुणाल नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवरती. मान्यवरांचे विशेष करून आम्ही आभारी असू. या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेत असताना आदरणीय दौलतशेठ घरत साहेब यांना आपण पाहतो. यावेळेचा उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला पहिला बॉल फेस करत असताना कुणाल नाईकच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर रोशनजी पालेवार साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळाली. प्रसिद्ध सायंटिस्ट. लोअर फुलटोज होता ऑन साइडला. पुन्हा एकदा मनगट वळवली आहेत. चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय शेवटच्या बॉलवरती चौकार. चषकाची अंतिम रजनीची मॅच, अंतिम रजनी आपण पाहत आहोत. अंतिम दिवस या स्पर्धेचा 20 बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रेक्षक वर्गाला भरभरून इथे काही आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही येत असाल या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला एक कुपन्स दिले जाणार आहेत आणि भाग्यवान विजेत्याला रात्री ठीक 12 वाजता आपण ते अगदी भाग्यवान विजेत्याचं नाव घोषित करणार आहोत, जाहीर करणार आहोत. त्यांना मिळेल एक आकर्षक सायकल. या स्पर्धेच्या माध्यमातून तथा या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक बाबी पाहायला मिळाल्यात. हिवा वाटेल असं आयोजन. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये व मानाचा भाई चषक. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये व मानाचा भाई चषक. तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000 रुपये व मानाचा भाई चषक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतोय. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, आकर्षक सायकल तथा या स्पर्धेच्या माध्यमातून बाईक दिली जात आहे. नितेजी ठाकूर साहेब भेंडकळ प्रसिद्ध उद्योजक यांचे विशेष करून आम्ही आभारी असू की 3 सायकल आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. सूरजचा पहिला बॉल वेगवान इथे पाहायला मिळतो. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली या षटकाची. मागील मॅचमध्ये ज्या गोलंदाजाने 5 विकेट प्राप्त केल्या होत्या या स्पर्धेतला 5 कंप्लीट केलाय तो सूरज पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. तिसरा गोलंदाज राहिला ज्याने 5 कंप्लीट केलं होतं त्यापैकी एक. लोअर फुल टोज ऑन साइडला केबा दिशा दिली आहे. चेंडूला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. कुणाल नाईकच्या बॅटमधून आला हा चौकार. पुढचा बॉल आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न दूर ठेवला. अपील करण्यात येते. स्ट्रॉंग अपील. इथे चालू तर चालू काय आहे. फलंदाज इथे होतोय तो बाद. धक्का क्रमांक पहिला कुणाल नाईक बाद. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच छुमंतर. सुधीर घरात एक नंबर. सुधीर भाई एक नंबर. या पण काही सन्मान्य करतो आहोत. चंदू सरांचा आवाज तिथे ऐकूयात कारण 2 असे खेळाडू ज्यांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करतो आहोत. एक विशेष सन्मान मात्र या ठिकाणी आपण करत आहोत. ज्यांनी
आपल्या खेळाच्या जोरावर या उरण तालुक्याचं नाव जगभर केलं, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। या बाई चषकाच्या माध्यमातून एक विशेष सन्मान या ठिकाणी असणार आहे। सर्वप्रथम विश्वजित ठाकूर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे। सुधीरभाई गरत यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। आणि विश्वजित ठाकूर ज्यांनी दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर पहिला भारत पाकिस्तान सामना झाला, तर पाकिस्तान संघाला पाणी पाजणारा उरणचा वाघ या ठिकाणी, म्हणजे ज्याने मॅन ऑफ द मॅच भारत पाकिस्तान सामन्याचंही घेतलं, आणि त्याचबरोबरीने कित्येक क्रिकेट स्पर्धा विश्वजित ठाकूर यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मैदानं भरली। अशा भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्तम ऑलराऊंडर कोण, तर त्याचं उत्तर आहे विश्वजित ठाकूर। आपल्या सगळ्यांचा मोठ्या त्याचा एक विशेष सन्मान या बाई चषकाच्या माध्यमातून केला जातोय। विश्वजित, ज्यावेळेला तुम्ही मैदानात उतरता, उरणत काय रायगड काय, प्रत्येकाला महाराष्ट्रातील क्रिकेट रसिकांना अभिमान वाटतो तुमचा। त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत, जोही आजच्या रात्रीतील महत्त्वाचा सन्मान असणार आहे। आपल्याच उरण तालुक्यातील जासईच्या जवळ असणारं छोटंसं एकटघर नावाचं गाव, परंतु छोट्याशा गावाला आज मात्र अगदी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या संघामध्ये माझी मुंबईमध्ये खेळला, नुसता खेळला नाही, 1 करोडची स्पर्धा सुद्धा जिंकला। या अमित नाईक, तुमचं स्वागत असणार आहे। गावासाठी, छोट्याशा गावासाठी क्रिकेट खेळता खेळता मग तालुक्याचं क्रिकेट, मग खुल्या गटातील क्रिकेट, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मेहनत करत राहा, तुम्ही चांगले खेळत राहा, तुमची दखल कोणी ना कोणी घेतच घेतं। अमित नाईक त्याचं उत्तम उदाहरण आहे। मेहनत केल्यावर काय होऊ शकतं, तुमच्यासाठी दरवाजे मोठ्या स्पर्धांचे उघडले जाऊ शकतात। आणि सगळ्यांना विनंती असेल, आपल्याच उरण तालुक्याचा सुपुत्र अमित नाईक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। काय जबरदस्त थक्क करणारा परफॉर्मन्स करता करता, आणि आज या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी अमित नाईक यांचा होतोय। पगोटेचे माजी सरपंच योगीजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय। आम्ही त्यांचाही एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सुधीरभाई गरत यांच्या शुभ हस्ते केला जाईल। थोड्या वेळानंतर आपण जशी संधी मिळेल दोघांचंही थोडंसं मनोगत देखील घेणार आहोत। या सन्मानाच्या निमित्ताने सन्मान केला जातो या ठिकाणी सरपंच साहेबांचा। आज या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात, विविध मान्यवर आणि मान्यवरांची मात्र मोठ्या प्रमाणावर मांदियाळी या स्पर्धेच्या दिशेने होताना पाहायला मिळते। आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल। शैलेजी गावंड साहेब यांचाही सन्मान, एक विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहे। मॅचही सुरू असणार आहे, काही मान्यवरांचे सन्मानही आहे। आणि जय सर, जसा इनिंग ब्रेकमध्ये वेळ मिळेल आपण या दोघांचं मनोगत देखील घेणार आहोत। सूरज पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे। या षटकामध्ये त्याने धावा रोखल्या, तिथे एक चांगली गोलंदाजी करत असताना त्याने या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील प्राप्त केला। स्कोर कार्डवरती धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा, 1 फलंदाज बाद। बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते। या ठिकाणी बोरखारचे युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेजी गावंड साहेब उपस्थित आहेत, आणि त्यांचाही आपण या ठिकाणी काही क्षणातच सन्मान घेणार आहोत। यस, भारतीय जनता पार्टी बोरखारचे या ठिकाणी शैलेजी गावंड साहेब उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। शैलेश साहेब, आपण देखील उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, बाई चषकच्या वतीने आपलाही केला जातोय एक विशेष सन्मान। तर मॅचही तेवढीच चांगली आहे, आणि काही वेळासाठी आपण जाऊयात पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक जयेश भोसले सर। धन्यवाद। 2 षटक संपले, 26 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला होता गोलंदाज अर्थात दर्शन पाटीलने। रन्स आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्या थांबवल्या, विकेट प्राप्त केली। कुणाल नाईकला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला। रायगडच्या अग्रमानांकित व वलयांकित स्पर्धांपैकी एक आपण ही स्पर्धा पाहतो आहोत। भाई चषक 2025 सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरण, आयोजक आदरणीय प्रकाशजी पाटील असतील, जयप्रकाशजी पाटील साहेब असतील, जयप्रकाशजी भोईर साहेब असतील, अजितजी पाटील साहेब असतील, संकेतजी कडूच साहेब, नितीनजी पाटील साहेब, दिनेशजी बंडा साहेब, हरेशजी बंडा साहेब, ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, समीजी गरज साहेब, मोकेशजी गरज साहेब, कुंदजी बंडा साहेब, आणि या स्पर्धेचे जनक आदरणीय
सुधीजी घरत साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. एक दमदार असं आयोजन या स्पर्धेचं जे मात्र पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये एक 26 धावा दापोलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल आडवा बाकने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. उजव्या यशीच्या बाहेर. भाग्य सुरते गोलंदाजी मार्कवरती आल्यात. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मागील मॅचचे ते देखील उभे राहिले होते. ज्यांनी एक चांगली गोलंदाजी केली होती. केवळ आपण पाहिलं तर 2 धावांचं षटक आणि जिथे विकेट देखील त्यांनी प्राप्त केली होती ते भाग्य सुरते गोलंदाजी मार्कवरती आहेत. 1 षटक 2 धावा 2 विकेट. मागील मॅचचा परफॉर्मन्स ज्या खेळाडूचा राहिला होता. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू भाग्य सुरते. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशाहीन राहतोय. या खेळपट्टीवरती हदभर वळण घेणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळले जात आहेत. भाग्यच्या माध्यमातून अवांतर धावा आल्या तर 28 धावा दापोलकावरती आहेत. व्यवस्थापन समिती या स्पर्धेची नकुल बंडा, मिलिंद बंडा, दीपेश बंडा, नयन बंडा, अलंकार बंडा, अक्षय म्हात्रे, हार्दिक भोईर आणि स्वागत भोईर यांचं देखील मी विशेष करून कौतुक करेन. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून नेहमी चांगलं कार्य होत असताना पाहायला मिळालंय. पुढचा बॉल बागेश्वरते उजव्या यशीच्या बाहेर हलक्या हाताने केलेत. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल अवेलेबल आणि ती धाव देखील इथे अर्जित होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. ला 29 ऑन दी बोर्ड. गोलंदाज भागेश सुरते. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने ऑन साइडला साहिल मिसाच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा हा उत्तुंग षटकार. लांब लचक स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाला. साहिल मिसाल त्याची बाट अद्याप शांत राहिलेली पाहायला मिळाली आहे. त्याच्या बाटमधून तितक्याशा धावा अद्याप या स्पर्धेमध्ये आलेल्या नाही आहेत आणि आज या सामन्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स हा तितकासा महत्वाचा राहील. 35 बांधल्यात. एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा भाग्येश सुरते सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आदरणीय राजजी ठाकूर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. युवा उद्योजक, प्रसिद्ध युवा उद्योजक मैदानाच्या आतमध्ये लांबलचक स्ट्रोक केलाय. आक्रमण, घणाघाती, बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला षटकार. सुदीर्घ स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना आपण आदरणीय राजजी ठाकूर साहेब यांना आपण पाहत आहोत. परंतु या रायगडचं सौभाग्य असं राहिलंय कारण या रायगडाची कन्या सुकन्या ज्यांना आपण प्रथम पायलट होत असताना पाहायला मिळाल्या, ज्यांची उपस्थिती आदरणीय प्राप्तिताई राज ठाकूर यांचंही आगमन होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आज आम्हाला अभिमान आहे की आज या रायगडाची सुकन्या आज मात्र एक पायलट म्हणून कार्यरत आहे. अशा भेंडकळ गावच्या अर्थात प्राप्तिताई राज ठाकूर यांचं देखील आगमन होत आहे. विशेष 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 करून आपले आभार. यावेळेचा बॉल तिसरा लगातारचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक षटकार. जयप्रकाश पाटील, जयप्रकाश भोईरचा लाभला हातभार फेमस या जोडीचा. साऱ्या मित्रांच्या मनामध्ये हो, साऱ्या मित्रांच्या मनामध्ये हो, आमचा भाई फेमस झाला. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. चषकाचं आयोजन केलंय नवघर. इट्स फेअर डिलिव्हरी. पंचांचा DRS कॉल इथे करण्यात आला होता. 47 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आपण पाहतो या स्पर्धेच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी
अगदी स्केच आर्टिस्ट देखील तुम्हाला पाहायला मिळतात. या मैदानाचं विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. हा लोअर फुलटोज होता, आडव्या बॅटने ऑन साईडला फेकून दिला साहिल मिसाळ. त्याची बॅट बोलतीये. अगदी षटकारांची भाषा, धावांची लयलूट त्याने केली. यथेच्छ अशी धुलाई गोलंदाजांची होत असताना पाहायला मिळते. 47-1 यावेळेचा बॉल पुढ्यात आला होता, ऑन साईडला केला, बॅटची आतली कडा घेतली, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो. एक सिंगल इथे प्राप्त होईल. 48 धावा. यस, या ठिकाणी नवघरचे सुरेशजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं या बाई चषकाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत आणि विनंती असणार आहे, आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकेरीच्या मदतीने 48 पाहायला मिळते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय राजजी ठाकूर साहेब यांना आपण पाहतो. भेंडकरचे सुपुत्र तथा एक प्रसिद्ध असे युवा उद्योजक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती 48 आहेत. एक फलंदाज बाद. अजूनही आशिष बॅटिंग करतोय. 7 बॉल 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 6 बॉलमध्ये 20 धावसंख्येवरती साहिल खेळतोय. महागडा राहिलाय भागेश सुरते. 22 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालत असताना जणू काय आकाशाला बुक्की मारत बुक्की टेंगुड षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून आज विशेष सन्मान करण्यासाठी आणि विशेष सन्मानित अतिथी आज यांची उपस्थिती पाहायला मिळते. आज अगदी आपण पाहिलं ना तर या पंक्तीतील आणखीन एक मोठं नाव ज्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्याची पहिली सुकन्या जी मात्र पायलट होण्याचा मान सन्मान आणि बहुमान ज्यांना मिळाला अशा प्राप्तीताई राज ठाकूर यांनाही आपण पाहत आहोत. ज्यांची उपस्थिती आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. भाई चषक 2025 आपण पाहत आहोत. आदरणीय सुधीरभाई घरत साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. JNPDचे लोकप्रिय कामगार नेते, भारतीय मजदूर संघ, फोर्ट फेडरेशन राष्ट्रीय कोषाध्यक्ष, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष, जोएल कन्स्ट्रक्शन, श्री वरद लॉजिस्टिक तथा जोएल इन्फ्रा फ्रेड सर्व्हिसेस, JNPD ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा आदरणीय सुधीजी घरत साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहतोय. इर्षाळवाडीमध्ये आलेलं अगदी सर्वाधिक मोठी दुर्घटना असेल, तदनंतर महाडमध्ये आलेला अगदी प्रलय असेल, तदनंतर चिपळूणमध्ये आलेलं प्रलय असेल, सातत्याने सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण हे नेहमीच सहकार्य करत असताना पाहायला मिळते. परंतु एक बाब हेवा वाटणारी वाटते ना ती भाईंची ही राहिली आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा जन्मदिवस हा नेहमीच दुर्गम वस्तीमध्ये होतो, आदिवासी वाड्यांवरती साजरा करण्यात येतो. तिथे जाऊन अन्नधान्यांचं वाटप बाई नेहमीच करत असताना पाहायला मिळतात. आणि नेहमीच आपण पाहिलं ना तर समाजकार्याचा वसा आणि वारसा ते मी नेहमी जपलेला पाहायला मिळाला आहे. JNPD मग अगदी सर्वाधिक मोठा रास दांडिया ज्यांनी सुरू केला तथा JNPD कामगारांचे प्रश्न असतील त्यांनी नेहमीच मार्गी लावले आणि प्रसिद्ध असे खरं तर JNPDचे लोकप्रिय कामगार नेते पद देखील त्यांना आपण पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहिलं गेलं. स्वतः आज भाईंची उपस्थिती देखील पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा चवळीया 3 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा बॉल सुरतचा पहिला चेंडू, त्याचं स्वागत, भव्य स्वागत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकाराच्या मदतीने 7 धावा फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. शौर्य 11 भिंगारी टीम. आतमध्ये साहिल मिसाळ हा तो खेळाडू आहे ना, त्यालाही बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोट करण्यात आलाय. अद्याप या स्पर्धेमध्ये त्याची बॅट बोलली नव्हती. आज या वातावरणाला त्याने अशांत केलंय. बॅटची लिडिंग एज घेतली, पाठीमागे बॉल चाललाय, डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवतोय. एक सिंगल येईल. मैदानाच्या आतमध्ये साहिल मिसाळचा खेळ पाहता असं त्याच्यासाठी म्हणावंसं वाटतंय ना की हाती घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी थी.
मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. काय बॅटिंग करतोय तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहना. अगदी सुरुवातीपासून त्याच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या, परंतु संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलंय. 8 बॉलवरती 23 वरती आशिष परदेशी नॉट आउट आहे. 8 बॉलमध्ये 27 वरती साहिल मिसाला आपण पाहतो 61 म्हणल्यात. 61 ऑन दी बोर्ड. भाई चषक 2025 अभूतपूर्व सोहळा या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. या स्पर्धेची जी ट्रॉफी आहे ना, जी खऱ्या अर्थानं ज्या कोणाला मिळेल तो अगदी आनंदाने आपल्या घरी घेऊन जाईल. कारण संपूर्ण इतिहास त्या ट्रॉफीमध्ये आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे, पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग रिजन मधून चेंडूवरती येईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. तिथे एकेरी धावेला दुहेरीमध्ये परावर्तित करण्यात आलाय. दुहेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 63 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेची आखीव आणि रेखीव संकल्पना असणारी ही ट्रॉफी अगदी गड किल्ल्यांची प्रतिकृती तथा शिवरायांचे मावळे आणि मावळ्यांची असणारी अगदी आपण पाहिलं तर पगडी जी मात्र या ट्रॉफीवरती पाहायला मिळते. भवानी तलवार जी मात्र अगदी तुम्हाला ट्रॉफीवरती प्रतिकृतीमध्ये पाहायला मिळते. परंतु अगदी त्याच वेळेला या ट्रॉफीवरती असणारा हा भगवा झेंडा सारं काही सांगून जातं. दुसरं षटक हाताळतोय सूरज पाटील आणि त्याने वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि 1 विकेट इथे कमावलेली पाहायला मिळाली. 63ला 1. पुढचा बॉल गोलंदाज. पुढ्यातला बॉल डाऊन द ग्राउंड ओर दी बॉलर हेड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. ना लढे उन पे है धिक्कार. हा खेळाडू लढवई या वृत्तीचा आहे. तो थांबायला तयारच नाही आहे. पहा एकट्याने लढतोय या मॅच मध्ये देखील. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली आहे. 70 धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅच या आपण फर्स्ट सेमीफायनल मॅच पाहायला मिळणार आहे. ग्रीष्मा 11 मोठी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट स्पीडी स्पोर्ट्स भेंकर या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनल आपण जिच्याकडे वळणार आहोत. मोठी जुईकर अगदी सर्वाधिक गर्दी करणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु इथे रन्स कंप्लीट होतीये. एकेरी धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नुकतीच PTCच्या माध्यमातून जॉईन झालेल्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी टीम बॅटिंग करते आहे. विनी एंटरप्राइजेस KDH वाघिलेवाड्या टीमच्या अगेन्स्ट 71 बनल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. सन्माननीय सुरेशजी भोईर साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या मानाच्या प्रतिष्ठेच्या भाई चषकामध्ये आपलं स्वागत असणार आहे. आपण कृपया मंचावर यायचं आहे. समीरजी सुर्वे साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी आपण करत आहोत. सुधीरबाईंच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. समीर सुर्वे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी. एक लांबलचक स्ट्रोक येत असताना आणखीन एक पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये साहिल मिसाळचा दणका. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळले. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. झेल इथे निसटला आणि जीवदान मिळाल्यानंतर आला हा दमदार षटकार.
या मैदानावरती वीर वाजेकर क्रीडांगणमध्ये खऱ्या अर्थानं कोणतीही धावसंख्या यशाची हमी देत नाही, परंतु एक सर्वाधिक मोठी धावसंख्या आपण पाहायला जातोय की काय. या स्पर्धेतली सर्वाधिक मोठी धावसंख्या ही 97 बनली आहे, परंतु 77 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 10 बॉल 33. बॅटिंग करतोय साहिल. लोअर फुल टोस वेगाने टाकला गेलेला हा बॉल इथे पाहायला मिळतोय. एक चिकी सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. संगम मताने ही रन्स कंप्लीट करण्यात आली, कारण वेगाने हे दोन्ही बॅटर्स धावत असताना पाहायला मिळाले. एक एक धाव किती महत्वाची असते पहा. चित्त्याची चपळाने हरणाचा वेग धारण केला. लोअर फुल टोस बॉल होता, मोठा शो खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जिथे डॉमिनेट करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आर्यन गाबन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. हे व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. अगदी मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. अगदी आज भाईंचाही परिवार संपूर्ण सहपरिवारासोबत सहकुटुंबासोबत त्यांची उपस्थिती आज आपण पाहत आहोत. सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित भाई चषक 2025. पुढचा बॉल गोलंदाज आर्यन यावेळेला वेगवान राहिला. शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळतोय. बॉडी लाईन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे. एक बाब प्रशांतजी माळी आपण पाहिले ना तर कोणती मुभा दिलेली नाही आहे गोलंदाजाने फलंदाजाने या षटकामध्ये. अपवाद बघत एक षटकार आला होता एक्स्ट्रा कव्हरला. एक अगदी एक एक्सलंट टायमिंग आणि ब्युटिफुल प्लेसमेंटच्या जोरावरती येणारा षटकार, आणि तदनंतर कुठे ना कुठेतरी या सामन्यामध्ये पुनरागमन होत असताना पाहायला मिळतंय की काय. 79 बनल्यात धावा सहजासहजी प्रतिस्पर्धी ही संघ खर्च करू देणार नाही. खोलात टाकलेला बॉल. तसेच या ठिकाणी मिलिंदजी पाडगावकर साहेब काँग्रेसचे नेते त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबरीने या सगळ्या मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. भाई चषकाच्या निमित्ताने मान्यवरांची मांदियाळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येते. सगळ्यांचं स्वागत. पेनवरून खास सागर मात्रे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. मिलिंदजी पारगावकर साहेब आणि मार्तंडजी नागवा याही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाई चषक 2025 मध्ये आपलंही स्वागत. 79 ला 1. यावेळेचा बॉल हा फ्रॅकर पुल केलाय, चेंडूला गुल केलाय. सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग आकर्षक षटकार. आगमन झालेलं आहे. आपलंही या भाई चषकामध्ये हार्दिक स्वागत. होय, हा खलनायकच आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साहिल मिसाळ. काय बॅटिंग करतोय. 13 बॉल 39 धावा. बॅटिंग आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये. 6 षटकार त्याने इनिंग मध्ये ठोकलेत. काय बॅटिंग केली अफलातून. ब्रिलियंट परफॉर्मन्स बाय साहिल मिसाळ. 85 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेचा बॉल खोलात टाकला होता, ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 रन्स कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न आणि सेकंड रन्स देखील कंप्लीट करण्यात येते. 2 धावा येत असताना एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपलाय. 87 धावा धापलकावरती आहेत. 88चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. मी एक प्रामुख्याने प्रत्येकाला विनंती करेन की मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असणारे आमचे स्केच आर्टिस्ट त्यांच्या जवळपासही कोणी गर्दी करू नये. कृपया मी सर्वांना विनंती करेन, आपल्याला नम्रतेची विनंती आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे स्केच आर्टिस्ट अर्थात आपण विशाल यांना पाहतो आहोत. त्यांच्या शेजारी कोणीही जास्तीची गर्दी करू नका. जय सर. जय सर. मोठ्या प्रमाणावर मान्यवरांचं आगमन झालंय. त्याचबरोबर आपण टॉस देखील घेणार आहोत. मान्यवरांचे सन्मान देखील या ठिकाणी होईल आणि दुसऱ्या डावाकडे देखील आपण जाणार आहोत. जय सर या सगळ्या स्वागत सन्मानासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत.
त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छूमंतर सुधीर घरात एक नंबर सुधीर भाई एक नंबर नका जाऊ दे उरण लय डेंजर सुधीर भाई एक नंबर नका जाऊ दे उरण लय डेंजर नादी लागले त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छूमंतर सुधीर भाई एक नंबर सुधीर घरात एक नंबर नका जाऊ दे उरण लय डेंजर सुधीर भाई एक नंबर नका जाऊ दे उरण लय डेंजर DJ Umesh. दादा कोषाध्यक्ष झाला तोड नाही हो कार्याला दादा जिल्हाध्यक्ष झाला तोड नाही हो कार्याला 20-23 नंबर आहे दादांच्या गाडीला 20-23 नंबर आहे दादांच्या गाडीला स्वभाव दादांचा गोडच हाय दादांच्या कार्याला सलाम हाय स्वभाव दादांचा गोडच हाय दादांच्या कार्याला सलाम हाय चर्चा साऱ्यांच्या ओठावर चर्चा साऱ्यांच्या ओठावर सुधीर घरात एक नंबर नका जाऊ दे उरण लय डेंजर सुधीर भाई एक नंबर नका जाऊ दे Thank you. उरण लय डेंजर चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन फर्स्ट सेमीफायनल भाई चषकाची आपण पाहणार आहात. एका बाजूला ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट PD स्पोर्ट्स भेंडकर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच एका बाजूला PD स्पोर्ट्स भेंडकर आणि त्याच्या अगेन्स्ट असणार आहे ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. मी ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधेन. चला लवकरात लवकर आपणही रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल आपण पाहणार आहात. एकंदरीत दोन्हीही बलाढ्य संघ पाहायला मिळतील आणि सर्वाधिक प्रेक्षक वर्ग आणि चाहता वर्ग संघ जो असणारा संघ अर्थात मोठी जुई तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याही नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहू. परंतु एक मोठ्या लढतीकडे आपण वळतो अर्थात क्वार्टर फायनलची मॅच आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल या आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूयात. महाराष्ट्राचा गोड आवाज आदरणीय चंद्रकांतजी भानुदास शेटे सर. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण आहोत उरण तालुक्यातील नवघर गावामध्ये ज्या ठिकाणी सुरू आहे भव्य दिव्य असं आयोजन भाई चषकाचं. आणि या भाई चषकाची आज अंतिम रात्र आणि मॅच नंबर 2 पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळाला आणि दारावे संघाने बाजी मारली खरी, परंतु या मॅचमध्ये वाघिवलीवाडा आणि दुसऱ्या बाजूला भिंगारी असा सामना पाहायला मिळाला. 88चा करायचा पाठलाग प्रतीक सुरते. पहिला बॉल ऑफ चमचा बाहेर टाकलाय, थोडासा वेगात थोडासा अँगल बनवत अगदी बाहेर देखील गेला आणि डॉट बॉलने इकडे सुरुवात होताना पाहायला मिळते. लक्ष मोठं आहे, परंतु क्रिकेटच्या खेळात कोणतंही लक्ष मोठंही नसतं आणि छोटंही नसतं. प्रयत्न करावे लागतात. जरी धावसंख्या मोठी असेल प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. भिंगारी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वाघिवलीवाडा हाही एक जबरदस्त संघ आहे. यावेळेला लोअर फुटटॉस बॉल होता, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिला आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. अतिशय चांगलं अतिशय दर्जेदार आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंच जर पाहिला तर जो कोणी येईल या मंचाबरोबर आपला एक सेल्फी घेण्याचा मोह देखील त्याला आवडणार नाही. नक्कीच या ठिकाणी प्रत्येकाला आवडेल की या ठिकाणी यायचं, सेल्फी घ्यायची, आपल्या कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणची दृश्य कैद करायची. हो, यावेळेला मात्र बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु बीमर पंचांनी घोषित केला आहे. कारण क्रिकेट खेळत असताना चेंडू तुम्हाला योग्य ठिकाणी टाकायचा आहे, योग्य ठिकाणावरून टाकायचा आहे, योग्य पद्धतीने टाकायचं आहे आणि तसं नाही केलं पंच तुम्हाला दंडित करणार आहेत. आज अंतिम रात्र जरूर आहे, परंतु आपण सगळेजण आनंद घेत आहोत. सुधीरबाई गरज सामाजिक संस्था नवघर उरणचं हे भव्य दिव्य असं आयोजन
कामगारांचे नेते, त्याचबरोबर ख्यातनाम उद्योजक आणि सातत्याने समाजसेवेचं व्रत देखील ज्यांनी आपल्या हाती घेतलं आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे सुधीरभाई घरत. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज तोच खेळाडू मैदानात आहे सध्या ज्याच्या नावाची चर्चा आहे, सूरज पाटील, आणि त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुधीर घरात एक नंबर, सुधीर भाई एक नंबर, नका जाऊ दे उराला लाईडे. खरे त्यांना पाहिलं मिळतोय, लक्ष मोठं आहे परंतु अशाच प्रकारचे हल्ले करावे लागतील. सूरज यांनी देखील या हंगामात देखील चांगली कामगिरी केली आहे. यस, सूरज वाघिवलीवाडाचा ब्रँड आहे हा. समोर कुणाल नाईक ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय परंतु जास्त बाहेर टाकलाय. पंचांनी आपले हात फैलावले, वाईट बॉल घोषित करताय. धावसंख्या 8 वर जाते, लक्ष 9 धावांवर जाते, म्हणजे लक्ष मोठं आहे खरं परंतु इकडे प्रयत्न तरी देखील करावे लागणार आहेत. कुणाल नाईक देखील बरीच वर्ष, रघु परदेशी, कुणाल नाईक ही अशी नावं आहेत, म्हणजे रघु परदेशी नो डाऊट लिजेंडरी खेळाडू आहेत आणि कुणाल देखील गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करताना पाहायला मिळाली. परंतु आज आशिष आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर साहिल यांनी चांगली कामगिरी केली. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला यावेळेला पुन्हा एकदा बॉल, थोडंसं बाहेर खेचलं त्यांना. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. अलीकडे मात्र उजव्या हाताचे गोलंदाज राऊंड द विकेट गोलंदाजी बऱ्यापैकी करताना पाहायला देखील मिळत आहेत. केतन मात्र हे देखील त्याचंच एक उदाहरण पाहायला मिळत आहे. नऊ धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे सूरज. आणखीन एक चांगला बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे आणि जाऊन पोचते ही धावसंख्या 10 धावांवर. धावा कराव्या लागतील, हल्ले करावे लागतील, षटकार चौकार खेळावे लागतील. ज्यावेळेला आपण एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतो ना त्यावेळेला तुम्हाला मोठमोठे फटके खेळावेच लागतात. बाई चषकामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षकांनी देखील लक्षणीय गर्दी केली. आज शेवटची रात्र आहे, बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाया आहेत, का नाही गर्दी होणार. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आणि इकडनं अँगल बनवत बॉल पुन्हा बाहेर गेलाय. आणखीन एक चांगला बॉल, सातत्याने अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला किंवा काही बॉल लेंथवर ठेवले. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 10. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी आदरणीय मिलिंदजी पागनकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. पागदर्शन साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन जयप्रकाशजी भोईर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मिलिंदजी पागदनकर साहेब जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते मिलिंद साहेब यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. मिलिंदजी पाडगावकर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी विशेष सन्मान बाई देखील आपल्याला सन्मानाच्या माध्यमातून उपस्थित पाहायला मिळतात. पुढील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष मच्छीमार सेल काँग्रेस कमिटी आदरणीय मार्तंडजी नाखवा साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मार्तंडजी नाखवा साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्रदेश अध्यक्ष मच्छीमार सेल काँग्रेस कमिटी ज्यांचा विशेष सन्मान. मी ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. समीरजी सुर्वे साहेब समाजसेवक संस्थापक तृप्ती फाउंडेशनचे आदरणीय समीरजी सुर्वे साहेब. अजितजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संस्थापक तृप्ती फाउंडेशनचे आदरणीय समीरजी सुर्वे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आपण आदरणीय उद्योजक राजे ठाकूर साहेब यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. विशेष सन्मान आदरणीय राजे ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन भाईंना आणि तथा मी नितीनजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राजे ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रसिद्ध उद्योजक, एक युवा उद्योजक, बेंडकळगावचे सुप्रसिद्ध असे उद्योजक आदरणीय राजे ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सागरजी ठाकूर साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. या स्पर्धेची गोड आठवण भेट तथा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण आदरणीय राजे ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत.
मी आदरणीय सागरजी ठाकूर साहेब यांचाही सन्मान करण्यासाठी मी नितीनजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सागरजी ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान करावा. विशेष सन्मान आदरणीय राजी ठाकूर साहेब प्रसिद्ध उद्योजक ज्यांचा आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. राजी ठाकूर साहेब प्रसिद्ध उद्योजक ज्यांचा विशेष सन्मान मी हरेजी बंडासाहेब यांना विनंती करेन. पुढील सन्मान आदरणीय सुरेजी भोईर साहेब समाजसेवक यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सुरेजी भोईर साहेब समाजसेवक हरेजी बंडासाहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करावा. सुरेजी भोईर साहेब समाजसेवक ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आदरणीय सुरेजी भोईर साहेब समाजसेवक हरेजी बंडासाहेब यांच्या शुभ हस्ते आणि ज्ञानेश्वरजी भोईर साहेब तथा या स्पर्धेचे जनक आदरणीय सुधीजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. पुढील सन्मान समाजसेवक आदरणीय प्रदीपजी भोईर साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रदीपजी भोईर साहेब यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. प्रदीपजी भोईर साहेब समाजसेवक यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते प्रदीपजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा. या आपण विनंती करतो आहोत. पुढील सन्मान प्रदीपजी भोईर साहेब यांचा सन्मान करण्यात येतोय. या सन्मानानंतर या आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळतोय. थँक्यू. या आपण पुन्हा एकदा लक्ष वेधन मोठी जुई टीमचा कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करा. थँक्यू. यस, या ठिकाणी मोठा फटका खेळला आहे. लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न अजूनही सुरू आहेत आणि आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी आला आहे परंतु तिसऱ्या पंचाची मागणी बिमरसाठी केली आहे परंतु हा बॉल योग्य होता असं तिसऱ्या पंचांचा निर्वाळा येतोय. धावसंख्या पुढे जाईल या 6 धावेने. 27 धावा धाव फलकावर. दुसरी ओव्हर सुरू असताना लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न करावेच लागणार आहेत. 88चा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. सुधीरबाई गरज सामाजिक संस्था नवघर आयोजित असणारे आयोजन पाहायला मिळते. चालू असणारा सामना KDH वाघिवलीवाडा आणि दुसऱ्या बाजूला शौर्य 11 भिंगारी या 2 बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते आज शेवटच्या रात्रीमध्ये. बाई चषक यावेळेला एका वेगळ्या पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जातोय. व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. यस, अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. त्याच्या पहिल्या डावात झाल्या तर दुसऱ्या डावामध्ये का नाही होणार, त्यांनी केल्या तर आम्ही का नाही करणार, हा विश्वास मनामध्ये जागृत करावाच लागणार आहे. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळलाय. अतिशय जलद गतीने बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळतोय. आणि इकडे पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर होते 32 धावा. बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे परंतु अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये अजूनही 58 धावा करायच्या आहेत. 56 करायच्या. 3 ओव्हरमध्ये 56 करायच्यात. पाहूया, अजूनही मॅच ऑन आहे सर. पाहूया, अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मॅच नाही संपली आहे. मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 56 करायचे आहेत. म्हणजे षटकाराची भाषा जर बोलायची झाली तर 18 चेंडूमधले 9 षटकार मारायचे. षटकाराची भाषा बोलायची झाली तर पाहूया काय होईल. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. आणि हे 2 खेळाडू असे ज्यांनी आपल्या गावासाठी जबरदस्त कामगिरी या अगोदर देखील केलेली आहे. परंतु पुन्हा एकदा कुणाल यांनाच आमंत्रित करण्यात आलंय. प्रतीक सुरते, सूरज पाटील, ज्या 2 खेळाडूंनी या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि रायगडातील आघाडीच्या संघामध्ये देखील मात्र दाखल झाला KDH वाघिवलीवाडा. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. येणाऱ्या 3 ओव्हर या खूप महत्त्वाच्या असतील. 32 झाल्या सध्या धावा.
बिग हिट, टोलावलाय बॉल, बॉलला फेकून दिलाय लांब लांब लांब. जा शोधून आणा बॉल, सिक्सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळते पीटीसीचे अगदी सीईओ आणि तथा आगमन होत असताना आपण पाहत आहोत संदीपजी भास्कर साहेब यांचं देखील आगमन होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. या संदीपजी वास्कर यांचं आगमन होत आहे. पीटीसी या नावाचा ब्रँड आपण सर्व दूरपर्यंत पाहतोय आणि इकडे मॅच देखील तेवढीच गरम झाली आहे. आता मॅच मध्ये रंगतता वाढलेली आहे. लक्ष मोठं आहे म्हणून काय झालं, आम्ही प्रयत्न करणार. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, परंतु इकडे अचूकतेवर नव्हता. फाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. हे आपण पहिल्यांदा पाहत नाहीये, परंतु दोन्ही टीमला प्रयत्न करावेच लागणार आहेत. प्रयत्न गोलंदाजांनाही करायचे आहेत, प्रयत्न फलंदाजांनाही करायचे आहेत. एक मोठा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा एक मोठा फटका आला. त्याचा कुठेतरी इकडे थोडासा दबाव पाहायला मिळतोय, परंतु कुणाल यांना हा दबाव हटवावा लागणार आहे. अजूनही 17 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 48 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं आहे म्हणून डगमगायचं नसतं, तुम्हाला प्रयत्न करायचे असतात. आणि सध्या सूरज पाटील आणि प्रतीक सुरते हेच प्रयत्न करतायत. आम्हाला आमच्या गावाला जिंकवायचं आहे आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत हे या ठिकाणी दाखवत आहेत. थोडीशी चर्चा कुणाल यांच्याशी इतर सहकार्यांची देखील होते. हो, चर्चा गरजेची असते. चाळीस धावा फलकावर आहे. मॅच मधील रंजकता अजूनही कायम असणार आहे. सूरज पाटील 24 वर, प्रतीक सुरते 9 धावांवर बॅटिंग करतात सध्याच्या घडीला. समोर कुणाल नाईक. मिंगारी हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. आघाडीच्या संघांमध्ये बरीच वर्ष पाहायला मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळला फटका जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना तिकडे पाहायला मिळेल. 16 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. मॅचला ऑन ठेवण्यासाठी या 4 बॉलमध्ये 2 तरी बाहेर मारावे लागतील. पाहूया काय होईल. कुणाल यांच्याकडे अचूकता आहे, तर सूरज यांच्याकडे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असतात. व्यावसायिक गटामध्ये देखील सूरज गेल्या काही वर्षात खेळतानाही पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका थर्डमॅनच्या दिशेने निघालाय. अतिशय वेगवान फटका, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. बॉल नाही अडलाय, तो जातोय सीमा रेषा पार. 4. आदरणीय भरतजी जोशी साहेब आणि संदीपजी भास्कर साहेब यांचं देखील आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. त्यांचंही हार्दिक असं स्वागत. मॅच मधील उत्कंठा मात्र इकडे वाढलेली आहे, प्रचंड वाढलेली आहे. कारण धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती म्हणजे 45 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 15 चेंडू आणि 43. पहा, 15 चेंडूत 45 झालेत, 15 चेंडूत 43 पाहिजेत, म्हणजे मॅच कट टू कट आहे. दोन्ही संघांच्या बाजूने जाणारीच ही मॅच पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही आणि अलर्ट राहावं लागतं. बॅटरला सुद्धा, बॉलरला सुद्धा, फिल्डरला सुद्धा, डगआउट मधल्या खेळाडूंना सुद्धा, सगळ्यांना अलर्ट राहावं लागतं. इकडे गाफील राहून चालत नाही. सूरज पाटील यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. इकडे कमबॅक पाहायला मिळालं. कुणाल नाईक यांचं एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा. आणि आता अजूनही जर पाहिलं तर 43 करायचे आणि त्यासाठी जर पाहिलं तर चेंडू बाकी आहे ते 14 मध्ये 43 प्रयत्न करावे लागतील. याही परिस्थितीमध्ये पहिल्या सामन्यात 50 धावांचा पाठलाग नव्हता झाला, परंतु या सामन्यात काय जबरदस्त सुरुवात केली आहे वाघिवली वाडा संघाने देखील. प्रेक्षकांना उत्कंठा याचीच होती की आज बेस्ट क्रिकेट पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठीचे प्रेक्षक आलेले आहेत. सूरज पाटील ज्या खेळाडूने या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. बिग हिट, कव्हरच्या दिशेने टोलावलाय बॉल आणि काय फटका खेळलाय, लांब लांब लांब, सिक्सर.
फटका खेळलाय. कव्हर्सला षटकार पाहण्यासारखाच असतो आणि हा षटकार आवडला असेल तर एकदा पुन्हा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण 88चा पाठलाग करत असताना वाघिवली वाडाकर हे देखील तुटून पडलेत, परंतु कमबॅक करण्याची क्षमता या ठिकाणी ठेवताना पाहायला मिळतात ते म्हणजे भिंगारीकर सुद्धा. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. ओव्हर संपतात मात्र या ठिकाणी 3 आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 52 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. बिनबाद 52, कोणती विकेट न गमावता 52 धावा झाल्यात. आणि आता जर पाहिलं 2 ओव्हरमध्ये करायच्या आहेत त्या 36. लय दिलवाला मनानी भोळा सुधीर घरात नवघरवाला. लय दिलवाला मनानी भोळा. या आपण विशेष सन्मानित करतो आहोत पीटीसीचे फाउंडर तथा सीईओ संदीपजी वास्कर साहेब यांचा विशेष सन्मान. मी भाईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. आदरणीय संदीपजी वास्कर साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. पीटीसीचे फाउंडर आज जी पीटीसी वाहिनी या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहे त्याचे सीईओ आज आणि फाउंडर स्वतः या ठिकाणावरती उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान भरतजी जोशी साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचाही विशेष सन्मान आपण करणार आहोत. भरतजी जोशी साहेब यांचाही सन्मान करण्यात येईल. या आपण आमंत्रित करूयात. आणि पारितोषिक विकेट येत नाही आणि विकेटसाठी आलेला आहे. विकास चिखलेकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. विकेट नाही आली आहे, जबरदस्त सुरुवात झाली आहे. मॅच अजूनही 50-50, आता 50-50 झाली आहे. सुरुवातीला असं वाटत होतं आता एकतर्फी सामना या ठिकाणी जिंकणार की काय भिंगारी, परंतु वाघिवली वाडाचा जो कमबॅक होता तो लाजबाब आहे. 3 ओव्हरमध्ये बिनबाद 52 धावा आणि आता मात्र शेवटचे 12 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 6च मारायचे, परंतु तेवढं सोपंही नाहीये. त्याच्यामुळे दोन्ही टीम प्रयत्न करणार आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. संधी दोघांनाही आहे, कारण क्रिकेटच्या खेळात दोघांनाही संधी असते. क्रिकेटचा खेळ एका डावात जिंकला नाही, त्यासाठी 2 डाव लागतात. 2 डाव लागतात त्यासाठी. पाहूया, पहिला डाव तर चांगला रंगला, दुसरा डाव सुद्धा चांगलाच रंगलाय. विकेट मात्र अजूनही नाही आली आहे. पाहूया काय होईल. सगळ्यांना वेळ लावलंय या स्पर्धेने सुद्धा. ओहो हो, कोलवटाप्याचा बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि पहिला चेंडू चांगला, म्हणजे जर का मोठा फटका नाही आला या परिस्थितीत तर चांगलाच फटका मानावा लागणार आहे. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. अजूनही 35 करायच्या आहेत. 11 बॉल 35. 11 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. प्रतीक एका बाजूला आहेत आणि सूरज एका बाजूला आहेत. बिग हिट, बिरकावून दिला बॉल, सीमा रेषा पार. षटकार. समीरजी नारंगेकर साहेब चिरनेर बोम से, आदरणीय समीरजी नारंगेकर साहेब जनरेटर जंग किटचे मालक, मी विनंती करेन आपल्यालाही. चंदू सर, काय मॅच जबरदस्त चालली आहे. फटका नाही आला, सगळ्यांनाच असं वाटलं यार मोठा फटका यायला पाहिजे होते, परंतु साहिल देखील हुशार आहेत, त्यांनी कमबॅक केलाय. 9 बॉलमध्ये 29 पाहिजेत अजूनही. यावेळेला आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, तिकडे व्हाईट बॉल घोषित केलाय, समीकरण बदललंय. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, तब्बल 88 धावांचा, परंतु हे करत असताना मॅच मात्र पेटलीये.
60 धावा धाव फलकावर, कोणतीही विकेट न गमावता वाघिवली वाडा तर कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहिल मिसाळ करतात, ज्यांनी बॅटिंग लाजबाब केली आहे. पुन्हा एकदा तेच याही वेळेला व्हाईट बॉल मात्र इकडे पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. समीकरण बदलत आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे वाईटसाठी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतला रिव्ह्यू. ठीक आहे, ओके. टाइम ओव्हर झालाय कदाचित कळवलंय. जीवनजी डाकी समालोचक मित्र आमचे जीवनजी डाकी यांनाही विनंती करूयात या आपणही आपलंही हार्दिक स्वागत. जीवनजी डाकी सर समालोचक ज्यांचंही विनंती असेल या आपलंही हार्दिक स्वागत आहे. यस, रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल. यस, जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक प्रचंड घमासान पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये भिंगारी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वाघिवली वाडा. यस, रिव्ह्यू संपलेला आहे आपला. वाघिवली वाडा देखील जबरदस्त कामगिरी. सूरज पाटील 36 वर, प्रतीक सुरते 16 वर. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि 27 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी करायच्या आहेत. एक रंगतदार सामना आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. साहिल, कोण जिंकणार या मॅच मध्ये याची प्रचंड उत्कंठा. क्रिकेटच्या खेळात कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते, तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तेच पाहायला मिळते या मॅच मध्ये. वेगात बॉल टाकलाय खरा, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे जवळच होते त्यांच्याच दिशेने. वा, कुणाल यांनी चपळता दाखवली आहे आणि एक षटकार आला जरूर, परंतु इकडे कमबॅक होताना पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारण आहे साहिल यांनी चांगली कामगिरी केली आहे. 8 बॉलमध्ये 27, म्हणजे या 2 बॉलमध्ये मॅच खुली ठेवण्यासाठी एक मोठा फटका गरजेचाच आहे. रिवाचा फटका खेळला यावेळेला, टायमिंग नाही झालंय. तिकडे फिल्डर येत आहेत आणि आणखीन एक विकेट जो दबाव निर्माण केला होता ना, साहिल मिसाळने हटवलाय. अप्रतिम गोलंदाजी. विकास चिखलेकर यांच्याकडून विकेटसाठीचा 1000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा या गोलंदाजाला दिला जाईल. तर पाहूया, हे षटक अप्रतिम राहिलं. काही डॉट बॉल येताना पाहायला मिळाले, त्याचे पडसाद या ठिकाणी उमटताना पाहायला मिळाले. तर अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 7 मध्ये 27 नाही मॅच संपलेली आहे. बागेश्वर ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर सूरज पाटील आहेत. दबाव निर्माण केला होता कारण पहिल्या 15 बॉलमध्ये अर्धा डाव झाला त्यावेळेला थोडंसं फ्रंट फुटला होती टीम, परंतु या षटकात आलेले 3 डॉट बॉल कुठेतरी साहिल मिसाळ निर्णायक राहिले, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. पाहूया या बॉलवर काय होणार. क्रिकेटचा खेळ असाच आपल्याला वेळ लावतो, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच पाहायला लावतो. तासन तास आपण मैदानात येतो आणि क्रिकेटशीच होऊन जातो. त्याचं कारण आहे क्रिकेटच्या खेळातला दोलायमानपणा. टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा योग्य नाही देऊ शकले. अशा ठिकाणी जे स्ट्रोक गेलाय जिकडे फिल्डर आहेत आणि कदाचित सूरजचा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि शॉर्ट सिलेक्शन म्हणजे सोपंही नसतं मैदानात गेल्या गेल्या प्रॉपर शॉर्ट सिलेक्शन होईल असं, परंतु तेवढं प्रॉपर नाही झालं आणि आता मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 27.
बाईंची सुधीरबाईंच्या या स्पर्धेची कामगार नेते म्हणून मात्र जबरदस्त कामगिरी त्यांची राहिलेली आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि आज एक समाजसेवक म्हणून देखील एक मोठी कारकीर्द त्यांची राहिलेली आहे. 6 चेंडूमध्ये 27. मॅच नाही संपली आहे. सूरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहूया काय होईल. जर का पहिल्या 1-2 बॉलमध्ये मोठे फटके आले मजा येईल या मॅचमध्ये सुद्धा. पाहूया गोलंदाजीसाठी दर्पण मडवी येताना पाहायला मिळत आहेत. सूरज कित्येक स्पर्धा ज्याने बॅटिंगच्या जोरावर व्यावसायिक गटाच्या सुद्धा खेळल्यात, तालुक्याच्या खेळलेल्या आहेत, आपल्या वाघिवलीवाडा गावासाठी खेळल्यात आणि जिंकून सुद्धा दिलेल्या आहेत. तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरे पाहूया काय होईल. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले आणि इकडे एक कमबॅक मात्र चांगलंच होताना पाहायला मिळालं. भिंगारी संघाचं चांगली कामगिरी केली. KDH वाघिवलीवाडाने सुद्धा काही सहजासहजी त्यांना मॅच दिलेली नाही आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं आणि इकडे आपल्याला तेच पाहिजे. काय होईल. भिंगारीसाठी दर्पण मडवी, समोर सूरज पाटील वाघिवलीवाडा. फटका चांगला खेळला आहे परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्या दिशेने बॉल जाईल आणि आता मॅचची औपचारिकता. अर्धा डाव म्हणजे 15 चेंडूपर्यंत थोडीशी फ्रंट फुटला होता हा संघ, परंतु धावांचा पाठलाग करत असताना एखाद दुसरा डॉट बॉल सुद्धा तेवढाच निर्णायक असतो आणि तो मागील षटकामध्ये जर पाहिलं तर ज्या पद्धतीने साहिल मिसाळने गोलंदाजी केली ना ती खूप महत्त्वपूर्ण राहिली. आता स्वतःची छाप सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे सूरज यांना. याही वेळेला टायमिंग नाही करू शकले आणि आता मॅच जवळपास भिंगारीला गेलीच आहे. परंतु या 88च्या मॅचमध्ये देखील चुरस इकडे पाहायला मिळाली. व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केलं. तर हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा पुरस्कार विकासजी चिखलेकर मंडप डेकोरेटर यांच्याकडून. पाहूया. व्हाईट बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. समीकरण बदललंय. 3 चेंडूमध्ये 25 धावा. पुन्हा एकदा औपचारिकतेकडेच निघालेली मॅच पाहायला मिळत आहेत. थोडीशी मॅच लांबली जाते. दर्पण थोडीशी चर्चा कुणाल देखील त्यांच्याशी करतायत. बाई चषकाचं एक स्टेजवर जर 6 आला तर तब्बल 2,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. यस, टोटल 4,000 रुपयाचा पुरस्कार जर स्टेजवर बॉल आला तर बाई चषकाच्या माध्यमातून हा पुरस्कार असणार आहे. वा, सगळ्यांची उत्कंठा. ही स्पर्धा बऱ्याच काही गोष्टींसाठी नक्कीच ओळखली जाणार आहे. मान्यवरांची मांदियाळी, विशेष पुरस्कार आणि विविध खेळाडू, ह्या सगळ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या सुरुवात होईल. या आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया. महाराष्ट्राचा गोड आवाज आदरणीय चंद्रकांतजी भानुदास शेटे सर. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण आहोत उरण तालुक्यातील नवघर गावामध्ये, ज्या ठिकाणी सुरू आहे भव्य दिव्य असं आयोजन भाई चषकाचं आणि त्या चित्र रेखाटण्याचा प्रयत्न ते करतायत. पुन्हा एकदा स्वैर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. मॅच जवळपास संपली आहे परंतु थोडेसे एक्स्ट्रा रन येत आहेत त्याच्यामुळे ती थोडीशी लांबली आहे. 2 बॉलमध्ये 23. स्टेजवर बॉल मारा आणि तब्बल 4,000 रुपयाचा पुरस्कार मिळवा. यस, याच दिशेने प्रयत्न झाला तो खरा. यस, प्रयत्न केला हे मात्र नक्कीच या ठिकाणी बागेश सुरते यांनी मुख्य मंचावर मारायचं आहे आणि त्यावेळेला तब्बल 4,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहे. षटकार. हो, प्रयत्न याच दिशेने होता परंतु टायमिंग नाही झालाय आणि तिकडे कुणाल आलेत. मॅच जिंकली आहे शौर्य 11 भिंगारी संघाने. चांगलं क्रिकेट खेळलं. वाघिवलीवाडा सुद्धा चांगले प्रतिकार करताना पाहायला मिळाले परंतु बाजी मारली आहे शौर्य 11 भिंगारी संघाने. चला टॉस करण्यात येईल. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. या पण टॉस